Today we are blessed to receive Honorable Chief Guest Major Sopanrao Barge sir, respected Nana Nani, Principal Jyotidi, respected Ramnidi, Shilpadi, Shilpitadi, the proud father of Hindavi Public School, the parent of Pranav, parent of Tanmay, respected Kadav sir, the proud son of Hindavi Public School, Master Shlok, all teachers, Advocate Barge madam, all Hindavians and all parents, those who are present over here. First of all, I wish all of you my heartily best wishes on the 77th Republic Day of Independent India. All of us know that on 15th of August 1947, our country was independent from the British regime. But when the constitution came into its actual functioning, then only our country could celebrate its true independence because we are standing on our own legs. Constitution of India हा ज्यावेळेला शब्द आपण उच्चारतो त्यावेळेला एक आपलेपणाची भावना निर्माण होती. त्या भावनेबरोबर आपल्याला स्वामित्वाचं स्वत्वाचं भान लक्षात येतं आणि त्यामुळं आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपल्याकडं आदरणीय सोपानरावजी बर्गे या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. आपण अत्यंत भाग्यवान आहोत की या देशासाठी 2 युद्ध ज्यांनी लढलेली आहेत असं व्यक्तिमत्व आज आपण या विद्यार्थ्यांपुढे आदर्श म्हणून सादर करू शकलो. त्यासाठी मी आपल्या शाळेच्या फॅमिलीच्या पार्ट असलेल्या ॲडव्होकेट बर्गे मॅडमचं मनापासून आभार मानतो. आपल्याला असे आदर्श घेऊन जर आपण जगायचं ठरवलं तर निश्चित पद्धतीनं आपला काळ हा नक्की उज्ज्वल आहे. आज मला अभिमान वाटतो कडव सरांचा सुद्धा की चांगल्या पद्धतीनं आपला विद्यार्थी घडवत असताना देश सेवेसाठी आपल्या आयुष्यातली 5, 10, 15 वर्ष जी असतील तो संस्कार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आता बर्गे सरांनी त्यांच्या भाषणात 2 अशी नावं घेतली की ज्यांच्यामुळे सातारकरांना सातत्यानं अभिमान असला पाहिजे. आपण रोज या ठिकाणी महाराष्ट्र गीत म्हणतो त्यावेळेला हे वाक्य आपल्याला नेहमी आपण उच्चारत असतो की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. ज्यावेळेला वाक्य आपण उच्चारतो त्यावेळेला आज आपण जे स्मरण आपल्याला आदरणीय बर्गे सरांनी करून दिलं की आदरणीय यशवंतरावजी चव्हाण ज्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत ते त्यावेळेला संरक्षण मंत्री होते ज्यांनी कणखरपणानं या भारताची बाजू लढवलेली आहे. त्यांच्याविषयी आपण आजच्या दिवशी विशेष कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. दुसऱ्या आपल्या साताऱ्यात घडलेले एक अत्यंत अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपूर्ण जगात ज्या कॉन्स्टिट्यूशनची वाहवा होती, जगातलं सगळ्यात मोठं कॉन्स्टिट्यूशन, सगळ्यात इन्क्लुझिव्ह कॉन्स्टिट्यूशन, आणि कितीही त्यात अमेंडमेंट आल्या तर त्याचा गाभा बदलत नाही इतकं असामान्य हे असं घटना या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला अभिमान अशासाठी वाटतो की बर्गे सर त्यांचं प्राथमिक शिक्षण आपल्या सातारा शहरात झालेलं आहे. सदर बाजारला जे आमणे घर आहे तिथपासून ते प्रतापसिंह शाळेपर्यंत 6-7 वर्षाचे हे भीमराव चालत तिथून सदर बाजारमधून येत होते आणि पहिली त्यांनी मुळाक्षरं आपल्या प्रतापसिंह शाळेत त्यांनी गिरवलेली आहेत आणि तिथून स्वतःला घडवत या देशाला एक उत्तम पद्धतीचं घटना देण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले. त्यांच्याविषयी देखील आजचं कृतज्ञता व्यक्त करायचा आजचा दिवस आहे. खरं तर सातारा जिल्ह्याचं एकूणच या भारताच्या जडणघडणीत फार मोठं योगदान आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्यांचं आजच्या दिवशी स्मरण करत करत स्वतःला घडवण्यासाठी कार्यरत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या सगळ्यांसाठी अजून एक अभिमानाचा क्षण आहे. आपल्या सगळ्यांना कदाचित ह्या मुलांना माहित नसेल मात्र टीचर्स आणि पेरेंट्ससाठी सुद्धा नोंद घेण्याचा एक दिवस अशासाठी आहे की आपल्या इथं आर्यन वैदिक महाविद्यालय हे आयुर्वेदाचं कॉलेज आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या कॉलेजशी संबंधित असलेले श्री रामचंद्र गोडबोले आणि त्यांच्या मिसेस सुनीता गोडबोले यांना आज भारत सरकारच्या वतीनं पद्मश्री पुरस्कार देण्यात येतोय. आणि त्यांचं काम काय आहे तर छत्तीसगडच्या बस्तर या गावात जाऊन वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून गेली 35 वर्ष ते सेवाभाव वृत्तीनं या समाजातील रुग्णांची सेवा करतायत. आर्थिक लाभासाठी नाही, एक देश कर्तव्य म्हणून करतायत. आज सातारसाठी ही सुद्धा अभिमानाची बाब आहे की अशा एका व्यक्तिमत्वाला आज पद्मश्री दिलं जातं. अनेक असे प्रसंग असतात की ज्यातनं आपल्याला आपण घडवत असतो, शिकत असतो आणि त्यातनं आपण पुढे जात असतो. आणि हे सगळं करत असताना रोजचा दिवस हा आपल्यासाठी ज्यावेळेला उगवत असतो त्यावेळेला काहीतरी नवीन घेऊन येत असतो, नवीन संस्कार करत असतो, नवीन ज्ञान देत असतो.
ते ज्ञान टिपण्याचं, आपण आत्मसात करण्याचं भान हे सातत्यानं ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपण हिंदवी पब्लिक स्कूल म्हणून ज्या वेळेला हे राष्ट्रीय दिन साजरे करतो त्यात कोणत्याही प्रकारची औपचारिकता नसती, एक फॉर्मॅलिटी नसती. मात्र विद्यार्थ्यांवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं संस्कार व्हावा, काहीतरी त्यांना शिकायला मिळावं, या दिवसातून काहीतरी घेता यावं आणि अशी व्यक्तिमत्व बघायला मिळावी ज्यांनी आपलं आयुष्य अख्ख्या देशासाठी दिलेलं आहे. अशा लोकांच्या माध्यमातून आपले विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडतील ही माझ्या मनात खात्री आहे. हिंदवी पब्लिक स्कूल म्हणून आपण या समाजातला एक जबाबदार घटक म्हणून जे शक्य आहे ते जास्तीत जास्त चांगलं योगदान देऊन एक हिंदवीयन समाजात आदर्श म्हणून कशा पद्धतीनं प्रस्थापित होईल या सातत्यानं प्रयत्न आहोत. आदरणीय बर्गे सरांचे, सर्व पालकांचे सातत्यानं आशीर्वाद, सदिच्छा, शुभेच्छा शाळेसोबत आहेत. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. अशा अपेक्षा व्यक्त करतो. या 77व्या प्रजासत्ताक दिनानंतर आपला भारत देश 2047 कडे एक विकसित राष्ट्र म्हणून जी प्रगती साधतोय ती तुमच्या सगळ्यांच्या योगदानानं अधिक चांगल्या पद्धतीनं फलदायी होवो. तुमच्या पायात, तुमच्या खांद्यात, तुमच्या हातात अशी शक्ती निर्माण होवो की ज्याच्या जीवावर हा भारत देश संपूर्ण जगात विश्वगुरु म्हणून उदयाला येईल आणि विकसित राष्ट्र म्हणून अभिमानाने स्वतःला मिरवेल. सर्वांना या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.